तर मला सांगा डॉक्टर, की आता जर बघायला गेलं, तर लोकं खूप तणावग्रस्त आहेत, हे एका बाजूला एक गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला अचानकच स्वतःला संपवण्याचे प्रकार वाढलेत खूप. म्हणजे लोकं टोकाचंच पाऊल उचलत आहेत. गोष्ट छोटी असते. मग इतक्या पटकन इतकं मोठं रूप कसं काय घेतो माणूस? ओके. सो मी याचं एक तुम्हाला उत्तर एका वर्तुळातून देईल. हं. ठीक आहे. वर्तुळ किती डिग्री असतो? 360 डिग्री. 360 डिग्री. हं. आता जर तुम्ही फक्त 10 ते 20%च तुमचा जर घोड्याला झडप लागते तसं बघितलं, हं. तर तुमच्यासाठी तीच सत्य परिस्थिती आणि तेवढीच असते. हं. आपल्याला कोणत्याही परिस्थितीचं आकलन करत असताना 360 डिग्री व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. हं. आता होतंय काय, मी ध्येयवेडा होतो, हं. तर खरंच नंतर वेडेपणच लागू शकतं. ध्येयवेडा व्यक्ती वेडाच होऊ शकतो. हं. कारण की मी जी कल्पना केली आहे, ही कल्पना फक्त कल्पना आहे. एखादा व्यक्ती, आता मी परीक्षेमध्ये बसलो, मी एकेकाळी एम-बी-बी-एससाठी नीटमध्ये बसलो. हं. आता मी नीटमध्ये मार्क पाडले म्हणून मला एम-बी-बी-एसला ॲडमिशन मिळाली. सो मी अभ्यास केला म्हणजे मला एम-बी-बी-एसला ॲडमिशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मिळेलच असा कुठलाही नियम नव्हता. मे बी माझ्यापेक्षा खूप जास्त अभ्यास केलेल्या व्यक्तींनी ते काही कारणास्तव परीक्षेस पात्र झाले नसते. हं. सो आपल्याला हे पण लक्षात घ्यायला हवं, की लाईफ इज अनसर्टन. हं. आपण जी कल्पना डोक्यात आणणार ती सिद्ध होईलच असं नाहीये. बरोबर. सो आपण जेव्हा हे विसरतो, की प्रयत्नांनी यश मिळण्याची गॅरंटी नाहीये. ऑड्स वाढतात. हं. प्रोबॅबिलिटी, शक्यता वाढते. हं. पण आपण कुठेतरी ते 100% की मी हे मिळवणारच. आणि समाजाकडून कौतुक पण होतं. बरोबर. त्याने ते मिळवलं. मुंबईत ₹1 घेऊन आला होता. मग हं. आता त्याचा अरबोचा बिझनेस आहे. हं. टाळ्या वाजवा. हं. ही जी मानसिकता आहे, अतिगौरवान्वित करण्यात येणं. हं. विशिष्ट एंट्रन्सला, आता भारताचं जसं बरेच विचारवंतांचं पण हेच मत आहे, की भारताचे तरुण 2 गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत. सिलेक्शन आणि मॅरेज. हां. आता कुठेतरी सिलेक्ट होऊ दे. एकतर एम-पी-एस-सीमध्ये, नाहीतर कुठेतरी. यू-पी-एस-सीमध्ये, बरोबर आहे. नीट, जे-डबल-ई कुठेतरी सिलेक्ट होऊ दे किंवा मॅरेज, लग्न होऊ दे. विशिष्ट मोठ्या घराण्यामध्ये लग्न होऊ दे, विशिष्ट प्रकारचं काहीतरी होऊ दे. मॅरेज आणि सिलेक्शन यामध्ये आपण कुठेतरी आपल्याला स्वतःला काय पाहिजे होतं, हे विसरलो. हे विसरतो. मग स्वतःला आपण विसरतो आणि त्या विसरल्यानंतर आपण त्याच गोष्टींमध्ये पळत राहतो. कारण की आपण त्या क्रायटेरियांना फुलफिल करण्यासाठीच पळतो. मग सातत्यानं आपल्याला निसर्ग हे सांगत असतो, की नाही हे तुला नको होतं. हं. तरीसुद्धा त्याच्यामागे पळण्याच्या ह्याच्यामध्ये आपण एका दिवशी थकतो. पण तरीसुद्धा मान्य करत नाही. कारण की आपला 360 डिग्री नव्हता. आपण त्या 20% वरतीच बघत होतो. हे त्याचं अरे वाह! कारण आहे. सो पूर्णपणे आकलन न करता एकाच गोष्टीच्या मागे धावणे हे त्यामागचं एक कारण असू शकतं आणि पदोपदी जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आउटकम्स मिळतात, त्याच्यामध्ये आपण परत स्वतःला रिवाईज करत नाही. स्वतःला कुठेतरी आपले कॉन्सेप्ट अजून समजून सांगत नाही, की आपण दुसऱ्या नवीन गोष्टींचा ट्राय करत नाही. यामुळे सुद्धा नैराश्य वाढू शकतं आणि तणावग्रस्तपणा वाढू शकतो.